नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी पीक विमा हा एक महत्त्वाचा विषय ठरलेला आहे। विशेषतः 2023च्या खरीप व रब्बी हंगामात नांदेड, परभणी, यवतमाळ आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याच्या वितरणासंबंधी अनेक प्रश्न विचारले जात आहेत। त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना 1.5 ते 2 आठवड्यात पीक विमा मिळणार होता असा दावा अद्यापही पूर्ण झालेला नाही। त्याचप्रमाणे माननीय कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी 2555 कोटी रुपयांच्या हप्ता वितरणाचे आश्वासन दिले होते, परंतु तरीही शेतकऱ्यांना पैसे अजून त्यांच्या खात्यात आलेले नाहीत। या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात प्रश्न वैयक्तिक क्लेम्स आणि कंपनीच्या माध्यमातून होणाऱ्या प्रक्रियेवर म्हणून या जिल्ह्यांना पीक विमा मिळाला आहे, त्यामध्ये शेतकऱ्यांच्या हातात पैसे येण्यास खूप वेळ होत आहे, जो की तात्पुरत्या आधारावर संपन्न झालेल्या प्रक्रियेमुळे असू शकतो। या संदर्भात शेतकऱ्यांनी त्यांच्या वैयक्तिक क्लेमाचे निरीक्षण करणे आवश्यक आहे, कारण पॉलिसीनुसार किंवा अधिकृत स्त्रोतांद्वारे त्यांच्या खात्यात असलेल्या रकमेचा तपास करणे आवश्यक आहे। त्याचप्रमाणे मुख्य मुद्दे म्हणजे पीक विमा वितरणात विलंब का बरं एवढा होऊ राहिला, परत 2555 कोटींचा हप्ता अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात अजूनपर्यंत का बरं जमा नाही केला। त्याचप्रमाणे नांदेड, यवतमाळ आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये पीक विमा कंपनीद्वारे वितरण प्रक्रियेला एवढा वेळ का लागू राहिला, असे खूप सारे शेतकरी मित्रांनो प्रश्न आहेत। त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्या वैयक्तिक क्लेम स्थिती तपासा आणि शेतकऱ्यांच्या संकेतस्थळावर माहिती मिळवण्यासाठी शिफारस करावी। अशा प्रकारे शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई वितरणामध्ये विलंब निर्माण झालेला आहे। पीक विमा वितरणाची व्यवस्था अपूर्ण असताना शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात पैसे येण्याची अपेक्षा असूनही अद्याप काहीच झालेले नाही। कृषी मंत्रालयाकडून 2555 कोटी रुपयांची विमा रक्कम येण्याचे आश्वासन दिले गेले, तरी सुद्धा या प्रक्रियेत खूप वेळ लागलेला आहे। त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांना मानसिक ताण सहन करावा लागतो। एकंदरीत आपण पाहिलं तर विद्यमान परिस्थितीत सर्व शेतकऱ्यांनी वैयक्तिक क्लेमची स्थिती तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे। शेतकऱ्यांनी त्यांच्या आपत्तीच्या आधारावर स्वतःची स्थिती कशी आहे हे तपासणे खूप आवश्यक आहे। त्याचप्रमाणे जिल्हानिहाय पीक विमा वितरणाचे परीक्षण केले जात आहे आणि शेतकऱ्यांच्या पॉलिसीचे संपूर्ण व्यवस्थापन बनवण्याचा प्रयत्न चालू आहे। विविध जिल्हे जसे की सोलापूर, धाराशिव हे तातडीने पीक विमा भरण्याच्या प्रक्रियेत आहेत। म्हणून शेतकऱ्यांनी आपले फेडरेशन्स आणि संघटनांद्वारे किंवा व्यक्तिगत मदतीने आपले अधिकार मागितले पाहिजेत, नाहीतर प्रत्येक शेतकऱ्याने त्यांच्या पीक विमा पॉलिसी संदर्भातील आवश्यक माहिती कोणत्याही अधिकृत स्त्रोतावाटे मिळवावी लागेल, कारण त्यातच त्यांच्या हक्काचे संरक्षण आहे। तर शेतकरी मित्रांनो, ही होते पीक विमा अपडेट बद्दल माहिती। व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो, आपण असेच भेटू पुढील एक महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।